आम्ही 2.5 वर्ष झाले मी ह्या वर्धन बिल्डिंगमध्ये राहते। आतापर्यंत आम्हाला 24 तास पाणी होतं, आम्हाला म्हणजे चांगलं होतं। आता बिल्डरनी आमच्याकडून जसं आमच्या पहिल्या व्यक्तीने सांगितलं ज्या समस्या, आता आम्हाला पाण्याची समस्या आहे, लिफ्टची, लाईटची। तर आता लिफ्ट आणि लाईटची त्यांनी चालू केले, 2.5 लाख काल भरले तेव्हा आमची लिफ्ट चालू केली। 15-20 दिवस त्यांनी लिफ्ट आणि लाईट बंद केली होती। त्याच्यानंतर आता आम्ही पोलीस चौकीला गेलो। पोलीस चौकीला 2 जणांना, याराज आणि राजनला घेऊन गेलो। त्यांचे बिल्डरची माणसं ते काही करत नाही, ते म्हणतात तुम्ही काही आमचं करू शकत नाही, तुम्ही कुठेही जा। तेव्हा आम्ही त्यांच्याकडे पोलीस स्टेशनला गेलेलं असताना त्यांनी आम्हाला कोणतीही दाद दिली नाही। उलट ते म्हणतात तुम्ही आमच्याकडं न येता, आमच्याकडे तुमचा काही संबंध नाही, तुम्ही डायरेक्ट वर्धन बिल्डरकडे जा। तर तो वर्धन बिल्डरकडे आम्ही जाऊन सुद्धा रेराला गेलो, आम्ही SRAला गेलो। आम्ही तिथे पत्रकं दिलेले आहेत, TCP DCP कमिशनर सगळ्यांना दिलेले। त्याच्यावर आजपर्यंत आम्हाला कोणताही काही त्याच्यावर आउटपुट आलेलं नाही आहे। आम्ही आज पण DCP ऑफिसला आलेलो आहे, समीर शेख साहेब आम्हाला भेटलेले आहेत। आता त्यांनी आम्हाला टिळकनगर पोलीस स्टेशनला सांगितले ठोंबरे साहेबांना भेटा, परंतु आता ह्या बिल्डरने आम्हाला पाण्यापासून वंचित ठेवलं आहे आणि आमच्या बिल्डिंगमधले बऱ्याचशा व्यक्ती आजारी पडल्यात, स्किनवर त्यांचा परिणाम झाला आहे, मुलं आजारी पडलेत, महिला आजारी पडलेत, माणसांना कावीळ झाले। या समस्येतून आम्ही जातो आहे। पाणी जर आलं तर 10 ते 15 मिनटं येतं, ते पण फेसाचं पाणी येतं। महानगरपालिकेला आम्ही सांगितलं, ते म्हणतात चांगलं पाणी येतं आणि अशा प्रकारे महानगरपालिका पण त्याच्यात आहे। त्यांनीसुद्धा आम्हाला म्हणजे योग्य प्रकारे उत्तर दिलेलं नाही। आम्ही आयुक्तांना भेटलो, पाण्याच्या अधिकाऱ्याला भेटलो, ते म्हणतात आता आम्ही 3 दिवस चेक करू तुमचं मीटर आणि त्याच्यानंतर आम्ही 3 दिवसांनी काय करायचं ते ठरवू। पण आता आम्ही पाण्यासाठी काय करणार? आम्ही त्यांना सांगितलं प्रेशर वाढवा तुम्ही किंवा आम्हाला नवीन लाईन द्या, ते पण अजूनपर्यंत त्या बिल्डरने किंवा काय कानावर घेत नाही। आम्ही एकनेच म्हणून हा बिल्डरचा माणूस आहे, तो मला फोन करत होता 3-4 वेळेस, तर मी आज त्यांना फोन केला, असंच सांगितलं तुम्ही 14 लाख मीटर म्हणजे तुमच्याकडे बिल आहे। आता त्यांनी तुम्हाला नोटीस दिले, त्या नोटीसवर काय बोलणार? तर त्या एकनेश म्हणून आहेत, त्यांनी मला सांगितलं ते नोटीस तुम्ही कुणालाही दाखवू नका, ते नोटीस तुमचं नाही, तुमच्या बिल्डिंगचा काही संबंध नाही, ते दुसऱ्याचं आहे, तुम्ही इश्यू करू नका। म्हणजे अशा पद्धतीने बिल्डरची माणसंसुद्धा करतात। तर आम्हाला त्या बिल्डरवरच आता आम्हाला मनुष्यवधाचा केस करायची, कारण आम्हाला खूप आम्ही त्रस्त झालेलो आहे आणि आज आम्ही आता रस्त्यावर उतरलो आहे। आम्ही मोर्चा काढला, आता याच्यानंतर त्यांना मी सांगितलेलं मी उपोषणाला सुद्धा बसू शकते, एक हांडा मोर्चा आम्ही टाकणार आहे। लेटर आम्ही सगळीकडे दिलेले आहेत, जर आमचा प्रश्न सुटला नाही तर आम्ही त्या प्रकारे तो मोर्चा काढणार आहे। किती टोटल त्या ह्याच्यामध्ये टेंडर आहेत आणि जे पीडित आहेत? हां, किती टेंडर आहेत त्या बिल्डिंगमध्ये? 200 आहेत आत्ता सध्या, 300चं आहे, परंतु 200 आता सध्या आहे। नमस्कार साहेब, आम्ही वर्धन हाईट्स बिल्डिंगमध्ये राहतो आणि तिथे राहत असताना हे आमच्या बाजूला सगळे आम्ही राहतो संगती एकमेकांच्या, आणि गेल्या काही वर्षापासून आमच्यावर एवढा अन्याय चाललेला आहे या वर्धन हाईट्सचा, आणि त्याचं नाव आहे अशोक वर्धन बिल्डर। याने आमच्याकडून 80 लाख रुपये घेऊन आमची मोठी फसवणूक केलेली आहे। आम्हाला बऱ्याच सुविधा देतो सांगून तुम्हाला अशा सुविधा देऊ आम्ही, हे सर्व काय आम्हाला त्यांनी सांगून आमच्याकडून 80 75 लाख रुपये त्यांनी काढून घेतले। त्यानंतर आम्हाला कोणतीही त्यांनी आजपर्यंत कोणतीही सुविधा दिलेली नाही आणि आमच्याकडून 1 वर्षाचा मेंटेनन्स त्यांनी 1600 रुपयेप्रमाणे घेतला होता। त्यानंतर त्यांनी आम्हाला कोणतीही सूचना न देता डायरेक्ट 2900 रुपये असा मेंटेनन्स तो घ्यायला चालू केला आणि त्यांनी कुठचाही असा आमची विचारपूस न घेता हे आमच्यावर हा पैसा लादलेला आहे। तसे आता कुठल्या समस्येपासून आपण वंचित आहात? आता आमची एकच समस्या आहे, त्यांनी आमची फसवणूक केलेली आहे, आमच्याकडून पैसे उकळत आहे, आम्हाला कोणत्या सुविधा देत नाही आहे, आमच्याकडून डबल पैसे मागून आम्हाला तो टार्गेट करत आहे आणि त्यासाठी आम्ही फार त्रसलेलो आहे।
त्याबद्दल तो आमची फसवणूक करतो आहे, तर याची तक्रार आमची घेतली पाहिजे कुठे नाही कुठं तरी आम्हाला तो न्याय मिळेल. पोलीस स्थानकात वगैरे तक्रार केली होती. पोलिसांकडे आम्ही 3 वेळा जाऊन आलो होतो. पोलीस आमची काही तक्रार घेत नाही आहे. ते सरळ सांगतात की ही तक्रार आमच्याकडे नाही आहे, पण आम्ही त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा जरी सांगितला तरीसुद्धा ते आमची तक्रार घेत नाही आहेत आणि आम्हाला दाद देत नाहीत. तरी ही सगळी आम्ही वेळोवेळी विनंती केलेली आहे पोलिसांनासुद्धा, तरी आम्हाला ते दाद देत नाही आहेत. आता आपण कुठे